काही नाही करतात ते, फक्त चित्रपटात जरा गरम वाटतात ते, शांत स्वभावाचे आहेत. घालू नका, इकडे इकडे समोर आहे, समोर आहे. सर ते काय झालं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे ना का आमच्या गावातले लोक एकदम घाबरून गेले. म्हणजे तसं काय अख्खी इंडस्ट्री तुम्हाला घाबरते म्हणा, तसं काही नाही. तर सर नमस्कार. तर आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो का आपल्या फुकटवाडीचं महत्त्वाचे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. म्हणजे साक्षात नाना पाटेकर आज या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण. तर सर म्हणजे मी इतका उत्सुक झालो ना, मला काही शब्द सुचून नाही राहिले सर. म्हणजे आता नानासाहेबांचं स्वागत मी काय करणार, त्यांचं स्वागत की त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलणे म्हणजे हे तुटलेल्या इलेक्ट्रिकच्या बटनातून निघणाऱ्या स्पार्कनी 36 टायरच्या ट्रकच्या लाईटला प्रकाश दाखवण्यासारखं. अत्यंत मितभाषी, अत्यंत शांत स्वभावाचे, कधी कोणावर न चिडणारे, कधी कोणावर रागवणारे, कतरीना कैफ यांचे ज्येष्ठ बंधू. काय संबंध, काय ओळख करून देता तुम्ही? सर बघितलं बरोबर आहे. म्हणजे बघितलं सर, डोळ्यात पाणी आलं अगदी सर. बरोबर आहे. वेलकम मध्ये सर तुम्हाला सांगतो डोळ्यात पाणी आलं होय सर. ना? बहिणीच्या लग्नासाठी इतका खटपट करणारा भाऊ जगात कुठे बघितलं नाही दे सर. टाळी. अगदी बरोबर. पण त्यांचं लग्न झालं का सर? नाही अजून तुला नाही झालं. नाही. मग आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सर. तुम्ही जर वेगळ्या अँगलनी बघितलं ना, मी आतमध्ये जाऊन बघतो, मी वेगवेगळ्या अँगल बघतो तुला. म्हणजे बघा इतका मोठा माणूस स्वतःच्या बहिणीचा हात माझ्या हातात द्यायला तयार झालेला आहे. असं द्या, काय हरकत नाही सर. काय होतं ना, तुमच्यासारख्या मोठ्या माणसामुळे ना गावागावात सर विविध घटना घडत असतात. होय. म्हणजे तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतो सर. म्हणजे आनंद नाही म्हणा तसा, थोडं दुःखाचीच गोष्ट आहे म्हणा. कारण तुमच्यामुळे ना आमच्या गावातल्या 5 म्हाताऱ्या खपल्या सर. होय. म्हणजे डेट झाल्या. का? डेट झाला म्हणजे तो तुमचा पिक्चर होता ना जुना तो वाला. कुठला? तो म्हणजे तुम्ही एका बाजूवर बसलेला असता, एक लहान पोरगा येतो म्हणतो मेरे माँ को बचाओ, मेरे माँ को बचाओ, मेरे आजी से बचाओ मेरे माँ को. आणि तुम्ही म्हणता त्याला उठाव पत्थर मार फेक तो बुढ़िया को लाईट पकड के. बरोबर. त्या टाईप मध्ये सर. तर त्याचा इतका प्रभाव पडला सर आमच्या गावामध्ये. होय. तर ते लहान लहान पोट्टे पिक्चर बघून आले का, तर आजीला दनादन मारलं सर त्यांनी. म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्या आज्या घरी नव्हत्या आणि ज्यांच्या नातवानं पिक्चर पाहिले नाही आणि ज्यांच्या नातवाचा नेम चुकला एवढ्याच आज्या वाचल्या. बाकीच्या सगळ्या गेल्या. तर अशा छोट्या मोठ्या गमती जमती या गावामध्ये घडत असतात. अत्यंत मोलाचा संदेश देणारे म्हणजे एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. हा जो अत्यंत मोलाचा संदेश देऊन मलेरिया हटाव मोहिमेमध्ये सहभागी होणारे आणि त्या प्रत्येक शासनाची मदत करणारे श्री नानाभाऊ पाटेकर आज या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय मलेरिया हटाव संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, तुमचं स्वागत करणं पण माझं कर्तव्य आहे. तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे तुमच्याबद्दल म्हणजे काय बोला, म्हणजे ज्या वयात आमच्या बायका ना पेपरातली कोडी सोडवता येत नाही, म्हणजे टेबलला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असं भैताडपणे 4 चौकात आम्हाला विचारतात. त्या वयात तुम्ही पेपरमध्ये एक कॉलम लिहिता है ना. किती चांगली गोष्ट आहे. तुमचा कॉलम वाचला मला खूप बरं वाटतं मॅडम वाचून. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आमच्या लोकल पेपरमध्ये एक कॉलम चालू केला आहे. तर 2 ओळी मी तुम्हाला वेळ काय तुम्ही काय नावाने लिहिता? मी है ना माझ्याच नावाने लिहितो, बापरे नावाने. काय? बापरे. बापरे म्हणजे? बापरे नाही, बापरे. म्हणजे भापुरे. भापुरे म्हणजे सो कुलचं सोनाली कुलकर्णीचं भारत गणेशपुरेचं भापुरे असं केलेलं आहे मी. 2 ओळी वाचून दाखवा मॅडम. मी उठलो, सकाळी उठलो, म्हशीनं मान टाकली होती, पेंडीची आशा तिच्या डोळ्यात मला दिसत होती. मग घातली एकदाची पेंड तिच्या तोंडात आणि पाणी दुधात. निघालो जंगलाच्या बाजारात पांढरपेशा माणसाप्रमाणे तो विकायला. पुढे जात बघतो काय तर समाज असा विस्कटलेला. अरे दूध घ्यायला कोणी तयारच नाही. समाज कशा विस्कटले. पुढच्या चौकात भाऊ कदम मावा खाताना दिसला. मी म्हटलं नाही बाळा, सोडून दे ही सवय, ही वाईट आहे. तो म्हणाला तू दूध विकायला आला का सल्ला विकायला आला. अशा प्रमाणे एक पहिला असा कॉलम मी, म्हणजे अजून भरपूर आहे मॅडम. तुम्हाला नंतर वेळ असेल तर मी तुमच्या पुस्तकं देतो तुमच्या हातामध्ये. चालेल. तर अशा सर्वगुण संपन्न
ऋतिक रोशनच्या आई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. काय काय ओळख कुठलं काढलं शोध अरे ते आम्ही बघितलं ना त्यांचा हो, हो. मिशन काश्मीर मध्ये आहे ना म्हणजे तुमच्यासारखाच दिसतो हा मॅडम. तर असं चतुरस्र व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तर ज्यांची बोलण्यावर गोडी आहे, ज्यांची लिखाणावर गोडी आहे, जसं पेपरमध्ये ते लिहित असतात, म्हणून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रद्दी पेपर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. नमस्कार. तर आज एक आणखी मोठं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करणं पण मी माझं कर्तव्य समजतो. तुम्हाला सांगतो, स्वतःची पर्सनॅलिटी हॉलिवूडचा हिरो म्हणू नका, विलन म्हणू नका, अशी असताना सुद्धा केवळ अर्नॉल्ड शेंगवेकर काय अर्नॉल्ड शेंगवेकर हा. हे हॉलिवूडचे हिरो आहे ना, हो मला माहिती आणि बॉब क्रिस्टो यांच्या पोटावर पाय येऊ नये म्हणून, त्या लेकरांचं घर तिकडे चालावं म्हणून मान्य श्री राहुल रानडे यांनी तिकडे जाण्याचं टाळलं. केवढी मोठी वृत्ती आहे बघा, याला म्हणता वृत्ती माणसाची. आणि आज या मराठी इंडस्ट्रीमध्ये ते संगीतकाराची भूमिका बजावतात. तर असे चतुरस्र व्यक्ती. सर एक आता तुम्ही आला म्हणून एक रिक्वेस्ट आहे सर, म्हणजे इलेक्शनचा दिवस आहे की नाही म्हणून तुम्हाला सांगतो. हे तसं तुम्हाला त्रास नसता दिला. आमचे भाऊ उभे आहेत म्हणजे इलेक्शनला, तर एक 4 वेळी मी लिहून आणले, तर पटकन एक जिंगल बनवून द्या का मला. हा लक्ष द्या शब्दांकडे. कवी ज्येष्ठ कवी भारत गणेशपुरेच आहे. अच्छा बस झाला अन्याय. दर्द आहे सर एकदम. बघा तुम्ही, बस झाला अन्याय, हे नुसते पोकळ बोल आहे. शब्द बघा सर. थांबणारे ते नंतर करणार आहेत ना. याचं पेमेंट वाढवल्यापासूनच सर याचा खूप त्रास सुरू झाला आम्हाला. हे नुसते पोकळ बोल आहे, पृथ्वी गोल आहे म्हणून तर भाऊंचे विचार खोल आहेत. सर हे घ्या सर शब्द. बस झाला अन्याय, बस झाला अन्याय, हे नुसते पोकळ बोल आहेत. हो हे, बस झाला अन्याय, हे नुसते पोकळ बोल आहेत. हे पृथ्वी गोल आहे म्हणून तर भाऊचे विचार खोल आहेत. हे पृथ्वी गोल आहे म्हणून तर भाऊचे विचार खोल आहेत. हा, बस झाला अन्याय, बस झाला अन्याय. तर अशा हरवणारी व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय ज्येष्ठ कवी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. म्हणजे मीच आहे सर. खरं भारत गणेशपुरे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या सिनेमात भारत यांनी सुद्धा एक भूमिका केलेली आहे. भारतने उत्तम छान काम केलेलं आहे. स्पॉन्टेनिटी त्याची पटकन हजरजबाबी इतकं छान करतो तो भाऊ. सगळीच मंडळी तुम्ही इथे जे करता ते इतकं छान करत असता. छान बेतला छान आहे कार्यक्रम. तुम्ही चांगली हवा येते आता. म्हणजे त्याच्यावर राहुलचे केस उडत नाहीत त्या हवेवर. तो भाग वेगळा. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.